नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे काय, पालेभाज्या म्हणजेच व्हेजिटेबल्स. तर आपण आपल्या खाद्यपदार्थामध्ये नेहमी पालेभाज्या ह्या खायच्या आहेत. त्या आपल्या शरीराला खूप आरोग्यदायी असतात. तर आज आपण त्याच पालेभाज्या मी तुम्हाला रिअलमध्ये दाखवणार आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त नावे आणि पालेभाज्या पाहिल्या होत्या. तर आज त्या पालेभाज्या रिअलमध्ये कशा दिसतात, म्हणजे खरोखर त्यांची झाडं कशी असतात आणि ते खरोखर फळं कसे दिसतात, ते व्हेजिटेबल्स कसे असतात, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आता आपण सगळे व्हेजिटेबल्स कसे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर आपण पाहूया मग कोणकोणते व्हेजिटेबल्स आहेत ते. तर पहा मुलांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स हे दाखवलेले आहेत. यामध्ये हायड्रोपोनिक व्हेजिटेबल्स पण आपल्याला आढळून येतात. तर आपण काय करायचं आहे, अशाच प्रकारचे आपलेही घराच्या परसबागेत किंवा टेरेसवरती आपल्याला खूप व्हेजिटेबल्स हे लावायचे आहे. पहा, वेली पण आपण आपल्या टेरेसवरती लावू शकतो. तर आपण काय करायचं आहे, आपल्या घराच्या परिसरात अशाच व्हेजिटेबल्स लावायच्या जेणेकरून आपल्याला केमिकल नसलेल्या भाज्या आपल्याला खायला मिळते. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स म्हणतो. तर अशाच प्रकारचे भरपूर व्हेजिटेबल्स आपण आपल्या परसबागेमध्ये आणि आपल्या टेरेसवरती लावायचे आहेत. तर आजच आपण काय करायचं आहे, आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे व्हेजिटेबल्स आपण आपल्या बागेमध्ये आणि परसबागेमध्ये लावायचे आहेत. त्या पालेभाज्या वाढवण्याचं काम हे तुम्ही स्वतः करायचं आहे. पहा, आपण पाहिलेलं आहे की इथं आपण विविध प्रकारच्या पालेभाज्या पाहिलेल्या आहेत. तसेच आपण वेली व्हेजिटेबल्स पण पाहिलेलं आहे. जे वेलीवरती व्हेजिटेबल्स येतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. टॅमॅटोज पाहिलेले आहेत. ओके, अशाच पद्धतीने आपण ही व्हेजिटेबल्स लावायचे आहेत, म्हणजेच आपल्याला केमिकल विरहित भाज्या खायला मिळतील. तर चला आता आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.